नमस्कार, स्वागत आहे तुमचं विशालदीप किचन या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण केलेली आहे शेव टमाटरची भाजी। बघू शकता तुम्ही, खूप छान आपली भाजी तयार झालेली आहे। भाजीला कलरही खूप छान आलेला आहे आणि चवीला ही भाजी खूप छान लागते। तुम्ही एक वेळेस अशा प्रकारे शेव टमाटरची भाजी नक्की तयार करून बघा, चवीला अप्रतिम लागते। सर्वांना ही भाजी खूप आवडेल। तुम्ही एक वेळेस नक्की अशा प्रकारे भाजी तयार करून बघा आणि हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। ही भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य: अद्रक, लसूण, खोबरं आणि 2 कांदे मी गॅसवरती स्टँड ठेवून भाजून घेतले। तुम्ही तव्यावरती सुद्धा भाजून घेऊ शकता। भाजीचे शेव, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेले टमाटर, मीठ, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, हळद, महाराजा मसाला, गरम मसाला कोणताही चालतो आणि काळा मसाला। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक, लसूण, भाजलेलं खोबरं आणि भाजलेला कांदा, कोथिंबीर आणि शेव, हे बघा 1 चमचा आपण शेवसुद्धा यामध्ये टाकणार आहोत। शेवमुळे भाजीची जी ग्रेव्ही आहे ती छान दाटही होते आणि चवीलाही खूप छान लागते। एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे नक्की ग्रेव्ही करून बघा, भाजी खूप छान लागते। हे बघा, आपली ग्रेव्ही छान वाटून झालेली आहे। आता आपण एका कढईमध्ये 1.5 पळी तेल टाकलेलं आहे। आता तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि जे वाटण आपण मिक्सरमधून काढलं होतं ते वाटण आपण छान या तेलामध्ये टाकणार आहोत। आता ह्या वाटणाला छान तेल सुटेपर्यंत हे तेलामध्ये छान होऊ द्यायचं आहे। वाटण आपले छान तेलामध्ये परतून झालं ना की भाजी खूप छान लागते आणि चवीला पण छान होते। त्यामुळे वाटण तेलामध्ये छान होऊ द्यायचं आहे। हे बघा, झाकण ठेवून मी वाटण छान होऊ दिलं होतं। वाटणाला छान तेल सुटलेलं आहे। आता आपण सुके मसाले टाकूया: हळद, लाल तिखट आणि बाकी सगळे तिन्ही मसाले अर्धा चमचा, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, काळा मसाला आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। हे बघा, आता हे सर्व मसाले आपण ह्या वाटणामध्ये टाकूया। छान मसाले ह्या वाटणामध्ये छान आपल्याला होऊ द्यायचे आहे। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत, जेणेकरून हे मसाला छान शिजतील। आणि आपण यामध्ये आता चिरलेला 1 टमाटो टाकणार आहोत। 1 टमाटो आधी आणि 1 टमाटो आपण नंतर टाकणार आहोत। हे बघा, हे छान आता मसाला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे। आणि आता आपण यामध्ये 1 चिरलेला टमाटो टाकूया। म्हणजे हे जे टमाटो आहे ना, हे मसाल्यामध्ये छान होईल। हे बघा, छान आता आपण एकत्र करून घेणार आहोत आणि आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत। आता झाकणावरती आपण 1 ग्लास पाणी टाकणार आहोत आणि हेच पाणी गरम झाल्यानंतर भाजीमध्ये टाकणार आहोत, जेणेकरून भाजीला खूप छान तर्री येईल। हे बघा, खूप छान तेल मसाल्याला सुटलेलं आहे। आता हेच गरम पाणी आपण भाजीमध्ये टाकणार आहोत। भाजीमध्ये नेहमी टाकताना गरम पाणीच टाकायचं आहे, जेणेकरून भाजीला खूप छान तर्री येते। हे बघा, कलर भाजीचा खूप छान आलेला आहे। आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून याला छान उकळी येऊ द्यायची आहे। हे बघा, 2-3 मिनटामध्ये छान भाजीला उकळी येईल। यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया। आता आपण यावरती झाकण ठेवूया। आता आपल्याला थोडे पातळच ठेवायचं आहे, कारण की शेव टाकल्यानंतर भाजी छान घट्ट होते। हे बघा, आता आपण यामध्ये भाजीचे शेव टाकूया आणि 1 चिरलेला टमाटो टाकणार आहोत। टमाटो नंतर टाकलं ना, आधी वाटणामध्ये टाकायचं आहे आणि नंतर शेव सोबत टाकायचं आहे, जेणेकरून
खूप छान लागते भाजी। आता बारीक चिरलेली कोथिंबीर आपण टाकूया आणि छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि फक्त आता भाजीला 2 मिनटं आपल्याला होऊ द्यायचं आहे। जो भाजीचं वाटण आहे, जो मसाला आहे तो शेवमध्ये छान मुरेल। जेव्हा तुम्ही जेवण करसाल ना त्याच वेळेस आपल्याला हे भाजीमध्ये शेव टाकायचे आहे, कारण की नंतर ते नरम पडतात। त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस जेवण करसाल त्याच वेळेस आपल्याला भाजी गरम करून त्यामध्ये शेव टाकायचे आहे। हे बघा, भाजीला कलरही खूप छान आलेला आहे आणि भाजी छान घट्ट आपली झालेली आहे, बघू शकता तुम्ही। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। विशाल दिग किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। हे बघा, तर्री पण खूप छान आलेली आहे भाजीला आणि चवीला ही भाजी खूप छान लागते। एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे टमॅटो शेव भाजी नक्की तयार करून बघा। सर्वांना, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ही भाजी खूप आवडेल। एक वेळेस नक्की करून बघा। हे बघा, भाजी दिसायलाही खूप छान दिसत आहे।